नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये मित्रांनो द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा व्यवस्था जो काही करार आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग A1 व A2 दूत प्रकार, हुमी 1 रॉकेट, भारत अंतराळ संशोधन कार्यक्रम, आर्थिक सुधारणा 1991, फिलाडेल्फी कॉरिडॉर, अणुऊर्जा प्रकल्प आणि डिसइन्फ्लेशन या संदर्भात एकूण इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जो की मित्रांनो या ठिकाणी आपण द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा व्यवस्था या करारापासून घेतला आहे त्यावर चर्चा करूया। सरळ प्रश्न पाहूया। भारत आणि युनायटेड स्टेट यांनी अलीकडेच द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा व्यवस्था मध्ये प्रवेश केला आहे, याचा अर्थ काय? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी भारत आणि जे काही अमेरिका आहे, USA आहे, यांच्या अलीकडील काळामधील जे काही संबंध आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्माण झाले आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारत मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून जे काही संरक्षण साहित्य आहे त्याची खरेदी करत आहे आणि त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्यही निर्माण झाला आहे। या ठिकाणी जो काही द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा करार आहे या कराराविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हा जो करार आहे तो नॉन बाइंडिंग आहे, म्हणजे हा जो करार आहे कोणत्याही देशावर बंधनकारक नाही, हे पहिलं तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी या करारानुसार अडचणीच्या स्थितीमध्ये भारत हा अमेरिकेकडून आवश्यक असणारं जे काही संरक्षण साहित्य आहे त्या संरक्षण साहित्याची या ठिकाणी मागणी करू शकतो, किंवा जेव्हा अमेरिकेला आवश्यकता असेल तेव्हा अमेरिका भारताकडून तशा प्रकारचे जे काही संरक्षण साहित्य आहे त्याची मागणी करू शकतो। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जर युद्ध निर्माण झालं तर अशा परिस्थितीमध्ये भारताला आवश्यक असणारी जी काही युद्ध सामग्री आहे ती या ठिकाणी भारत अमेरिकेकडे त्याची मागणी करू शकतो आणि अमेरिका त्यावर इन डिटेल मध्ये निर्णय घेऊ शकते। अशा प्रकारची जी काही एकूण व्यवस्था आहे ती व्यवस्था किंवा अशा प्रकारचा जो काही करार आहे तो मित्रांनो या ठिकाणी द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा व्यवस्था या कराराच्या अंतर्गत करण्यात आला आहे। जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी। पुरवठा साखळीतील व्यत्यय दूर करण्यासाठी भारत आणि युनायटेड स्टेट दरम्यान संरक्षण वस्तू आणि सेवांसाठी परस्पर प्राधान्य समर्थन सुनिश्चित करणे हा मुख्य अर्थ या ठिकाणी आपल्याला द्विपक्षीय सुरक्षा पुरवठा व्यवस्था या कराराचा असलेला आपल्याला दिसतो। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, आयोगाला कैद्यांच्या राहणीमान पाहण्यासाठी कोणत्याही तुरुंगात किंवा इतर सरकारी नियंत्रित सुविधेला भेट देण्याचा अधिकार आहे। विधान 2, न्यायिक गैरवर्तनाच्या कारणास्तव नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या सदस्यांना भारताचे सरन्यायाधीश काढून टाकू शकतात। अशा प्रकारचे एकूण 2 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आलेले आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे किंवा जे काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे याचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या देशामधील जे काही नागरिक आहेत त्यांचे जे काही मानवाधिकार आहेत त्या मानवाधिकारांचं संरक्षण करणं। यामध्ये मित्रांनो जे काही कैदी असतात किंवा तुरुंगामध्ये अडकलेले जे काही आरोपी असतात त्यांच्याही मानव अधिकारांचा या ठिकाणी समावेश होतो। एखाद्या कारागृहामध्ये जर जे काही कैदी आहेत त्यांना आवश्यक असणाऱ्या मानवी सुविधा जर त्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भेट देऊ शकतो आणि तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणची जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाला देऊ शकतो। त्याचबरोबर कोणत्याही सरकारी नियंत्रणामध्ये असलेल्या एखाद्या संस्थेला या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकाराकडून भेट दिली जाऊ शकते
आणि त्या संदर्भात आवश्यक असणारी जी काही कारवाई आहे ती कारवाई या ठिकाणी केली जाऊ शकते। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे विधान क्रमांक 2 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जे काही मानवाधिकार किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे काही सदस्य आणि जे काही या ठिकाणी चेअरमन असतात किंवा ज्यांना या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणतो, यांची जी काही नियुक्ती किंवा यांचं जे काही निलंबन आहे ते निलंबन करण्याचा अधिकार मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशाचं प्रथम नागरिक असलेले राष्ट्रपती यांना असतो। राष्ट्रपतींना या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष यांची नियुक्ती आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही निलंबन आहे त्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतींना असतो। परंतु त्या अगोदर या ठिकाणी जे काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत यांना काढून टाकण्यासाठी काही कारण असतात। ती कारण म्हणजे या ठिकाणी त्यांची असणारी अकार्यक्षमता किंवा त्यांची जी काही गैरवर्तणूक आहे हे मुख्य कारण किंवा या दोन मुख्य कारणाच्या आधारावर या ठिकाणी राष्ट्रपती या सदस्यांना आणि अध्यक्षांना काढू शकतात। परंतु जे काही अकार्यक्षमता आहे किंवा जे काही गैरवर्तणूक आहे याची चौकशी मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी सुप्रीम कोर्टकडून केली जाते आणि सुप्रीम कोर्टचा जो काही रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या आधारावर राष्ट्रपती या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला दिसतात। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी A1 व A2 या दुधा संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। A1 आणि A2 दुधामधील प्राथमिक फरक काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही गाईचे दूध आहे त्या गाईच्या दुधाला आपण A1 आणि A2 अशा दोन प्रकारामध्ये डिवाइड करतो। मग या ठिकाणी A1 आणि A2 हा जो दुधाचा फरक आहे तो नेमका कोणत्या बेसिसवर आपण करतो तेच आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। जे काही गाईचे दूध असतं त्यामध्ये बेटा कॅसिन नावाचे एक प्रोटीन असतं आणि या प्रोटीनचं प्रमाण A1 प्रकारच्या दुधामध्ये किती आहे आणि A2 प्रकारच्या दुधामध्ये किती आहे या आधारावर प्रामुख्याने आपण A1 आणि A2 हे जे दूध आहे याच्यामध्ये फरक करत असतो। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी दुधात प्रथिनांचा प्रकार किंवा दुधात प्रथिनांचे प्रमाण या आधारावर आपण A1 आणि A2 हे जे दूध आहे यामध्ये प्राथमिक फरक करत असतो। प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी हुमी-1 रॉकेट संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। हुमी-1 रॉकेट बाबत खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारताने पुन्हा वापरता येणारे संकरित रॉकेट आहे। विधान 2 रॉकेट पर्यावरणास अनुकूल आहे। विधान 3 भारताने लॉन्च केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पेलोड वाहून नेणारे हे रॉकेट आहे अशा प्रकारचं तिसरं विधान आहे आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही हुमी-1 रॉकेट आहे ते भारताचे पहिले पुनर्वापरासाठी निर्माण करण्यात आलेले एक संकरित रॉकेट आहे। आपण काय करतो एखादा जर उपग्रह आपल्याला आकाशामध्ये सोडायचा असेल तर त्या ठिकाणी आपण रॉकेटचा वापर करत असतो। परंतु जर तो उपग्रह आकाशामध्ये सोडल्यानंतर जो काही रॉकेट आहे तो या ठिकाणी निकामी होतो। यामुळे जे काही आपलं अंतराळ आहे आपल्या अंतराळामध्ये मोठ्या प्रमाणावर हा इलेक्ट्रिक कचरा त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि ते टाळण्यासाठी आता जागतिक स्तरावर जे काही रॉकेट आहेत त्याचा पुनर्वापरावर या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि भारताकडूनही तशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत। त्याचाच एक परिणाम म्हणून या ठिकाणी हुमी-1 रॉकेटची निर्मिती आणि त्याचे जे काही प्रायोगिक तत्वावर सध्या जे एक्सपेरिमेंट आहेत ते सध्या आपल्याकडे चालू आहेत। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे रॉकेट आहे त्याचा पुनर्वापर केल्यामुळे याचा फायदा अर्थातच पर्यावरणास होईल। म्हणजे पर्यावरणास अनुकूल असणारे हे रॉकेट आहे। विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। भारताने आतापर्यंत जे काही रॉकेट लॉन्च केले आहेत त्या रॉकेटमध्ये सर्वाधिक पेलोड वाहून नेणे क्षमता या रॉकेटमध्ये आहे असे जे या ठिकाणी आपल्या विधानामध्ये सांगण्यात आलं आहे ते मात्र मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। भारताने याच्या अगोदर जास्त वजनाचे पेलोड असणारे रॉकेट अवकाशामध्ये लॉन्च केलेले आहेत। वरील प्रश्न क्रमांक 4 मध्ये योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो भूमीविषयी माहिती पाहिली। आता आपण या ठिकाणी भारत अंतराळ संशोधन जे काही कार्यक्रम आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। प्रश्न पाहूया खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भास्कर-1 हा भारताचा पहिला उपग्रह होता जो की कक्षेत पाठवण्यात आला होता। विधान 2
भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे। विधान 3, आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे आपल्या अंतराळ संशोधन महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यासाठी भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे। अशा प्रकारचं नंबर 3चं विधान आहे आणि वरील विधानामध्ये एकूण किती विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही विधान क्रमांक 1 आहे ते आपल्या या ठिकाणी चुकीचं ठरतं। भारताचा पहिला उपग्रह म्हणून या ठिकाणी आपण आर्यभट्ट या उपग्रहाकडे पाहतो, जो की मित्रांनो या ठिकाणी 1975 साली लॉन्च करण्यात आला होता किंवा त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं। नंबर 2चा जो काही उपग्रह आहे तो आहे भास्कर 1 उपग्रह, जो की मित्रांनो 1979 साली लॉन्च करण्यात आला होता आणि हा एक प्रायोगिक तत्वावरील लॉन्च करण्यात आलेला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या स्वरूपामधील उपग्रह होता। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, म्हणजे विधान 1 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। विधान क्रमांक 2 मित्रांनो अगदी बरोबर आहे। भारत सरकारने जे काही अंतराळ क्षेत्र आहे किंवा जे काही स्पेस सेक्टर आहे त्यामध्ये 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी दिलेली आहे। विधान 3 अगदी बरोबर आहे। भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आपल्या अंतराळ संशोधन महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यासाठी भारताने आर्टेमिस या करारावर स्वाक्षरी केली आहे। जो काही आर्टेमिस करार आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जे काही US आहे, अमेरिका आहे यांच्या पुढाकाराने 2020 मध्ये हा करार आणण्यात आला। या करारानुसार जे काही देश आहेत ते अंतराळ कार्यक्रम हे शांततापूर्ण विकासासाठी निर्माण करतील, म्हणजे यात कोणत्याही देशामध्ये स्पर्धा निर्माण होणार नाही किंवा एका देशाचा अंतराळ प्रोग्राम हा दुसऱ्या देशाच्या संरक्षणावर एक प्रकारची थ्रेट निर्माण करणार नाही। हा आर्टेमिस करार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो, म्हणजे विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी आपला अगदी बरोबर आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय B। वरील 3 विधानांमध्ये केवळ 2च विधानं आपली बरोबर आहेत। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आर्थिक सुधारणा 1991 संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, भारतात LPG ज्याला की या ठिकाणी आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असे म्हणतो, सुधारणा झाल्यापासून एकूण GDPच्या तुलनेत कृषी GDP मंद गतीने वाढला आहे। विधान 2, भारतातील आर्थिक सुधारणा 1991 नंतर नगदी पिकाकडून अन्न पिकाकडे वळण्यास प्रोत्साहन दिले आहे। वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे ते ओळखा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो या ठिकाणी भारत सरकारने 1991 साली आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला, ज्या अंतर्गत LPG उदारीकरण, खाजगीकरण आणि जे काही जागतिकीकरण आहे यांचा या ठिकाणी स्वीकार करण्यात आला। या ठिकाणी 1991 नंतर भारताचा जो काही GDP आहे तो मोठ्या तीव्र गतीने या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय। सध्या भारताचा जो काही GDP आहे तो जगामध्ये प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रथम क्रमांकाचा सर्वाधिक जलद गतीने वाढणारा GDP आहे। जवळपास आपण 7 ते 8% प्रति इयर यानुसार आपल्या GDP मध्ये वाढ होत आहे। परंतु या ठिकाणी जे काही कृषीचा GDP आहे त्यामध्ये म्हणावी तशी वाढ झालेली नाहीये, म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। 1991च्या अगोदर आपण प्रामुख्याने अन्न धान्याची जी काही पिके आहेत त्यांचे उत्पादन करत होतो, परंतु 1991 नंतर आपण नगदी पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळलो। नगदी पिकामध्ये कापूस असेल, ऊस असेल या पिकांचा समावेश होतो आणि जी काही अन्नधान्याची पिके आहेत त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मक्का या पिकांचा समावेश होतो। या ठिकाणी अन्नधान्याच्या पिकाकडून नगदी पिकाकडे भारत 1991 नंतर वळलेला आपल्याला दिसतो, म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चे योग्य उत्तर राहील पर्याय C। विधान 1 बरोबर पण विधान 2 चुकीचे आहे। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी फिलाडेल्फी कॉरिडॉर संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, फिलाडेल्फी कॉरिडॉर कोणत्या सीमेवर स्थित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी जे काही आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहण्याच्या अगोदर साईडला जी काही तुम्हाला पिक्चर देण्यात आली आहे त्या पिक्चरवर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे लक्ष केंद्रित करून घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून फिलाडेल्फा कॉरिडॉर नेमका जागतिक स्तरावर कोठे आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही तुम्ही हा जो पॉइंट पाहताय तो आहे इस्रायल हा देश। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, याविषयी तुम्हाला माहिती असेल। या ठिकाणी हा आहे भूमध्य महासागर, ज्याला की या ठिकाणी आपण मेडिटेरियन सी असे म्हणतो, आणि या एरियामध्ये गाझा पट्टी दिसते, ज्यावरून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये प्रामुख्याने संघर्ष असलेला आपल्याला दिसतो।
इस्रायलच्या साऊथला मित्रांनो या ठिकाणी जी काही सीमा आहे ती सीमा इजिप्तची लागून आहे आणि ही जी सीमा आहे याच सीमेला मित्रांनो या ठिकाणी फिलाडेल्फा कॉरिडॉर असे म्हणतात। जर तुम्हाला प्रश्न आला की फिलाडेल्फा कॉरिडॉर ही कोणत्या दोन देशांदरम्यानची सीमा आहे तर या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर राहील गाझा पट्टी आणि इजिप्त या दोन देशांमधील या ठिकाणी फिलाडेल्फा कॉरिडॉर ही सीमा असलेली आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी पॅसिफिक आयलंड फोरम संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पॅसिफिक आयलंड फोरमच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 ओशिनियातील देश आणि प्रदेशांमधील सहकार्य वाढवणे हे या मंचाचे मुख्य उद्दिष्ट आहे। विधान 2 भारत हा मंचाच्या सदस्यापैकी एक आहे। विधान 3 फोरमचे मुख्यालय फिजी येथे आहे। योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही साइडला तुम्ही पिक्चर पाहत आहात या पिक्चर मध्ये जे काही देश तुम्ही या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये पाहताय हे सर्वचे सर्व देश या ठिकाणी मित्रांनो पॅसिफिक आयलंड फोरमचे सदस्य देश असलेले दिसतात। प्रामुख्याने या ठिकाणी जे काही देश आहेत ते आयलंडच्या स्वरूपात आहेत। न्यूझीलंड इट इज ऑल्सो वन ऑफ द आयलंड कंट्री, ऑस्ट्रेलिया इज आयलंड कंट्री, इंडोनेशिया दीज आर ऑल आयलंड कंट्रीज आणि या देशांनी एकत्र येऊन एक फोरम निर्माण केला आहे ज्याला की त्यांनी नाव दिलं आहे पॅसिफिक आयलंड फोरम। या ठिकाणी या फोरमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही देश आहे त्या देशामध्ये परस्पर सहकार्य निर्माण करणे। आपला भारत देश या मंचाचा किंवा फोरमचा सदस्य देश नाहीये म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं आणि पॅसिफिक आयलंड फोरमचे जे काही मुख्यालय आहे ते आपल्याला मित्रांनो फिजी या देशामध्ये दिसते। फिजी हा देश तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पॅसिफिक आयलंड फोरमचे मुख्यालय असलेले आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 8 मध्ये जे काही विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 आहे ते बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। पाहूया आजचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन जो की मित्रांनो या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 राजस्थान अणुऊर्जा केंद्र राजस्थानमधील एकमेव कार्यरत अणुऊर्जा केंद्र आहे। विधान 2 कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारतातील दक्षिणेकडील अणुऊर्जा प्रकल्प आहे। विधान 3 नरोरा अणुऊर्जा केंद्र उत्तर प्रदेशामध्ये आहे। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत असं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी राजस्थानमधील एकमेव कार्यरत असणारा जो काही अणुऊर्जा केंद्र आहे त्याचं नाव आहे राजस्थान अणुऊर्जा केंद्र। हे विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे। कुंडकलम हा तमिळनाडू या राज्यामध्ये असणारा अणुऊर्जा प्रकल्प आहे जो की दक्षिणेकडील एक महत्त्वपूर्ण अणुऊर्जा प्रकल्प आहे म्हणजेच विधान 2 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि नरोरा हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच मित्रांनो विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने प्रश्न क्रमांक 9 चे योग्य उत्तर राहील पर्याय डी विधान 1 विधान 2 आणि विधान 3 ही बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी डिसइन्फ्लेशन संदर्भात आहे, भाव घट संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। डिसइन्फ्लेशन इज असोसिएटेड विथ द विच वन ऑफ द फॉलोइंग पॉलिसी ॲक्शन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही भाववाढ आहे भाववाढीला कंट्रोल करण्यासाठी किंवा तिला नियंत्रणात आणण्यासाठी जी काही सेंट्रल बँक आहे आपल्या देशाची सेंट्रल बँक आहे आरबीआय। मग ही सेंट्रल बँक या ठिकाणी नेमकं काय कार्य करते तर मित्रांनो या ठिकाणी जे काही रेपो रेट आहे त्या रेपो रेट मध्ये या ठिकाणी वाढ केली जाते आणि यामुळे जी काही भाववाढ आहे ती नियंत्रणात येऊ शकते। या ठिकाणी कशा प्रकारे हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपली सेंट्रल बँक आरबीआय घेऊया, त्यानंतर या ठिकाणी आपण एसबीआय ही बँक घेऊया आणि शेवटी या ठिकाणी मित्रांनो आपण ग्राहक वर्ग घेऊया। ग्राहक जे काही कस्टमर आहे जे की बँकाकडून व्याजाने पैसा घेतात ते ग्राहक वर्ग घेऊया आणि शेवटी या ठिकाणी आपण बाजारपेठ घेऊया। बाजारपेठ ग्राहकांसाठी असते। तर मित्रांनो या ठिकाणी रेपो रेट हा तो रेट असतो ज्या रेटने आरबीआय एसबीआय ला पैसा देत असते।
या ठिकाणी जर RBIने रेपो रेट जास्त ठेवला तर SBIला जो भेटणारा पैसा आहे तो महाग असेल, म्हणजे यावर जो काही व्याजाचा दर आहे तो अधिक असेल। अर्थातच SBI त्यांच्या ग्राहकांना जो काही व्याजाने पैसा देणार आहे तोही महाग असेल, त्याचाही व्याजाचा दर हा अधिक असेल। म्हणजेच ग्राहक या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये व्याजाने पैसा घेतील आणि ग्राहकाकडे जर कमी पैसा असेल तर मित्रांनो जी काही बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंवा सेवांची जी काही मागणी आहे ती मागणी या ठिकाणी कमी होईल आणि वस्तू आणि सेवांना जर बाजारपेठेमध्ये मागणी कमी झाली तर या ठिकाणी जे काही वस्तूची किंमत आहे तीही कमी होते। हे या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राचा नियम सांगतो। म्हणजे या ठिकाणी जे काही डिसइन्फ्लेशन आहे इट इज असोसिएटेड विथ द पॉलिसी ऍक्शन ऑफ सेंट्रल बँक। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय ए। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 26 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्यायचंय। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।